सरांच्या संकल्पनेतून जनसंवाद बैठक ही आम्ही प्रत्येक उपविभागांतर्गत आयोजित करीत आहोत। सरांनी ज्या परिस्थितीमध्ये या जिल्ह्याची धुरा सांभाळली होती त्यावेळची स्थिती आपल्याला माहितीच आहे। अशा या परिस्थितीत सरांनी त्यांच्या कौशल्याने या जिल्ह्याचे नेतृत्व स्वीकारलं आणि अतिशय चिकाटीने म्हणा, दूरदृष्टिकोन ठेवून आणि अतिशय खंबीरपणे नेतृत्व स्वीकारून सरांनी जे मार्गदर्शन आम्हाला केलं आणि ज्या गुन्हेगारी टोळ्यांना इथे ज्या पद्धतीने हुसकावून लावलं, या बीड जिल्ह्याची कायदा व सुव्यवस्था सरांनी सांभाळली आणि एकूणच MPD आणि मोकासारख्या कारवाया करत गुन्हेगारीवर अंकुश मिळवला। तर अशा या वाटचालीमध्ये सरांनी जिल्ह्याचं नेतृत्व सांभाळल्यानंतर जिल्ह्याला एक स्थिरता आली आणि सामान्य नागरिकांना मोठा दिलासा मिळाला। तर या ज्या प्रवासामध्ये आपली जी साथ आहे, आपले जे मार्गदर्शन आहे, आपल्या या सूचना आहे, ह्यांचा सुद्धा एक मोलाचा वाटा आहे आणि म्हणूनच या वाटचालीमध्ये जिल्ह्यासाठी आणखी पुढे काय चांगलं करता येईल या भावनेतून सरांनी प्रत्येक उपविभागामध्ये सर्व पोलीस स्टेशनच्या हद्दीतील एक चांगल्या गणमान्य नागरिकांच्या सूचनांसाठी व नागरिकांसोबत संवाद साधण्यासाठी हा उपक्रम सुरू केला। आतापर्यंत आम्ही आमच्या उपविभागात, आमच्या डिव्हिजनमध्ये केज आणि माजलगाव उपविभागात ही बैठक आयोजित केली आहे आणि आज ही बैठक इथे अंबाजोगाई उपविभागात आहे। तरी नागरिकांना आपल्याला सगळ्यांना विनंती आहे की कार्यक्रमाचं उद्दिष्ट लक्षात ठेवून आपल्याकडनं जे काही चांगले सुधाव आहेत जिल्ह्याच्या प्रगतीसाठी सुधारणांसाठी आपल्या ज्या सूचना आहेत त्या आम्हाला इथे आपण नक्की कराव्यात एवढे मी आपल्याला सूचित करते। आणि नोंदून घेतलेली आहे, पण अजूनही तुम्हाला काय त्रास होत असेल तर तुम्ही मला येऊन समक्ष भेटू शकता आणि आपल्या काही जी अडचण असेल ती मी दूर करायचा प्रयत्न करेन। महाराष्ट्र शासन हे समुद्र आहे आणि म्हणून तुम्ही आल्यापासून आणि सर्वच आपल्या विभागातले पोलीस स्टेशन आणि सर्व कर्मचारी चांगल्या पद्धतीने काम करतात। त्या कुठल्याही गुन्हेगारावर त्यांचं नियंत्रण असतं आहे। तरी पण ही बैठक जी आहे, जनसंवाद बैठक आहे, ह्या बैठकीला सर्व तालुक्यातले पोलीस पाटील सर्व म्हणजे 5 तालुक्यासाठी श्रीमती चेतना मॅडम ह्या अपर पोलीस अधीक्षक या ठिकाणी कार्यरत आहेत। त्याच्यामुळं तुम्हाला त्या ठिकाणाहून अंबाजोगाई सारख्या ठिकाणी किंवा उपविभागात येऊन बैठक घ्यावी लागते, हे खरं तर मला दुर्दैव वाटते। तर त्यांनी खऱ्या अर्थानं स्वतःहून जनतेशी सातत्यानं संवाद ठेवायला गरजेचं आहे। ते गेले 1 वर्षापासून पाहतो कुठेही त्यांचा जनतेशी संवाद नाहीये, हे माझा आक्षेप आहे। मुख्य मुद्दा पुन्हा महत्वाचा विषय मला सांगायचा आहे की अंबाजोगाई शहरामध्ये वाहतुकीची समस्या ही अतिशय महत्वाची आहे आणि गेल्या अनेक वर्षापासून अंबाजोगाई शहरासाठी स्वतंत्र वाहतूक शाखा आम्ही मागणी करतोय, परंतु त्याची कुठेही पूर्तता होत नाही। आणि ती जर वाहतूक शाखा खरं तर या ठिकाणी कार्यरत असली तर वाहतूक समस्या खरं तर हे फक्त पोलिसांचं कर्तव्य असं मी म्हणणार नाही, कारण या ठिकाणी बांधकाम विभाग असेल, नगर परिषद असेल, या सर्वांचं कर्तव्य। परंतु या ठिकाणी जर थोडंफार पोलीस जर ऍक्टिव्हेट झाले तर अतिशय ते चांगलं होईल। विशेष म्हणजे चेतना मॅडम सुद्धा त्या ठिकाणी दररोज या ठिकाणी म्हणजे स्वतः जातात, पण त्यांना ही तशी त्याची जाणीव होत नाही, मला असं खंत वाटते। त्या ठिकाणी दुसरं मला सांगावंसं वाटतंय की अंबाजोगाई पोलीस स्टेशनच्या मध्ये एक शहराच्या लोकसंख्येच्या दृष्टीने अतिशय कमी हे पोलीस बळ आहे। आपण हे पोलीस बळ अधिकाधिक वाढवून दिलं तर शहरात काही छोटे मोठे गुन्हे घडतात त्याच्यावरही बंधनं होतील। या प्रसंगी मला हे बोलण्याची संधी दिली। राजकीय गुन्हेगारीच्या पार्श्वभूमीवर प्रचंड असा महाराष्ट्रात एक बदनाम झालेला जिल्ह्यानंतर आता या ठिकाणी गावत साहेबांनी धुरा सांभाळली। ही धुरा सांभाळत असताना आमचं असं मत आहे की पोलिसाचं नैतिक वजन असतं, पोलिसाचा दबदबा असतो, पोलिसाला गुन्हेगार गेले पाहिजे। पण बऱ्याच दिवस असं दिसतं जे गावात काही मुठभर लोक आहेत, प्रस्थापित आहेत, दानवे आर्थिक मजबूत आहेत, याच लोकांबरोबर प्रशासन असतं। आज बऱ्याच दिवस या ठिकाणी या जिल्ह्यामध्ये आता सावकारीच्या प्रचंड केसेस आहेत, त्याच्यामधून होत असलेली मारामारी नेमकं सावकाराच्या बाजूने पैसे असतात म्हणून लोक पोलीस खातं सावकाराच्या बाजूने जात आहेत, गरीब माणसात प्रचंड अडचणी। अशाच लोकांना एक पहिलं आहे किंवा बर्दापूरच्या ससाने साहेब आणि गायकवाडची केस तुमच्याकडे आहे।
ही साळुंक्याची केस तीच आहे. समजा जे गुन्हेगार गावात फक्त आमचं असं म्हणतं की पोलिसाचं वजन राहिलं, तुमच्या धमक असली पाहिजे किंवा तुमची हिंमत असली पाहिजे. कुणाचाही फोन येऊ, कोण मी असलं आणखी कुणी असतील कुणी असतील, आम्हाला त्याचे ज्यावेळेस आम्हाला खऱ्या अर्थानं पोलिसाचा दबदबा राहतो त्यावेळेस सर्वसामान्य माणसाला व्यवस्थित करता येईल आणि चांगल्या माणसाला न्याय मिळतो. या ठिकाणी आपण आलात, पण आणखीही बरंच काही या ठिकाणी बदलायची आवश्यकता आहे. जसं निवडणुकीमध्ये घाटनांदूरला मॅडम चेतना मॅडम तिरके मॅडम होत्या, घाटनांदूरला 307 केलं. मुलं कुठं फिरायले, सातेफळ, शिरवांबा, चेतना मॅडम तिकडे सुगावा आणि कुणाला 307चा कोणी तिथं जी मुलंच नाहीत त्यांचे नाव घेऊन 307चा गुन्हा घाटनांदूरला. असे जे गुन्हे आहेत त्याच्यावर पुन्हा CBI काढले पाहिजे. कोण खरंच गुन्हेगार होते का, तिथे गेलेत का, याचा काही कोणी म्हणजे ह्याचा कोणी येणारे का आढावा, कोणी आढावा घेतला पाहिजे. आम्ही पोलीस खात्यासोबतच असतो, आम्हाला कुणाची नैतिकता कमी करायची नाही. आमचं असं मत आहे तुमचा मॉरल राहिला, तुमचा दबदबा राहिला, तुमच्यात मग गुन्हेगार कसं असतं शेवटी आमच्या सगळ्याला कोणी काही करत नाही. गरीब माणसं उपोषण सर्वसामान्य माणूस सामुदायिक गुन्हेगारी निर्माण झाली का झाली? पोलिसाचं वजन नाही, पोलिसाचा धाक राहिला, पोलिसाचा दबदबा राहिला. पोलिसाचं काम काय, एखादा पोलीस या इथं वाई शंभर दारू विकली की त्याच्या मागे 2 पोलिसांनी जायचं, त्या माणसाला गाठायचं, त्याच्यावर 1000-500 घेतली निघायची. ही नको. मला करत असताना या ठिकाणी ट्रॅफिक आहे, ट्रॅफिकची आता आम्ही तसं काही म्हणणार नाही, स्टाफ कमी आहे. गावात सभाला विनंती थोडा स्टाफ वाढवा, ट्रॅफिक व्यवस्थित सुरळीत करा. तिरके मॅडमचं वजन असलं पाहिजे. तिरके मॅडम पुन्हा तिकडं आणि फिरायला तिसरीकडं ही नको. तुम्हाला तुमचा धाक असला पाहिजे, तुमचं वजन असलं की सर्वसामान्य माणसा आनंदात राहतात. उदाहरणार्थ एक काल परवाचं प्रकरण आहे, तिथे आपले विश्ववाडा आहे शेडगे साहेब, एका सावकारांना एका सर्वसामान्य एका शेतकऱ्यावर केस केली आणि तो शेतकरी त्याच्यावर पुन्हा 95 टाका, 360 टाका. 3 महिने चांगल्या माणसाला शेतकरी सोडलं. 3 महिने फक्त त्या सावकाराचे पैसे 5 लाख रुपये घ्यायचे, लगेच त्याच्यावर केस. आता परवा अंबाजोगाईची केस आली, तिथे असं नेमकं सावकार मोठे मोठे माणसं पोलीस त्यांच्या भावतालीत असते, PI भावताली असतात. आमचं PSIचं म्हणणं असेल, PIचं म्हणणं आहे की तुमचं मॉरल सांभाळा ना. तर तुमचं वजन राहिलं की सर्वसामान्य माणूस आनंदात राहतो. आपण कुठंतरी या पुढच्या काळामध्ये बीड जिल्ह्याची गुन्हेगारी कमी केली पाहिजे. इथं उद्योगधंदे कमी झाले पाहिजे. प्रत्येक माणसाची बदनामी झाली. अंबाजोगाई चांगलं शहर आहे, या ही काही गुन्हेगारीचं शहर नाही. या शहरामध्ये आम्ही माझ्या पापाच्या असतील आणि नंदुरबार किंवा कुठला लीडर असेल 6-6 महिन्यांनी पोलीस स्टेशनला जातो का जात नाही तर गुन्हेगारी चांगले माणूस. इथं स्टाफ नैतिक वजन असलं पाहिजे. आमचा गुन्हेगार तो कुठल्याही जातीचा असो, तो कुठल्याही गटाचा असो आणि कुठल्याही पक्षाचा असो, गुन्हेगार असे असेल का? गुन्हेगार सुटला आणि मग तुमचं बाकी तरी लहान मोठा हा होऊन पहिल्या तर ते चाललंय ना, आम्हाला गेले नाही त्याच्याशी आमचं काही, त्याला फार आमचं काही शोध सुटत नाही. जे नंबर 2च्या दुनियात लोक आहेत, त्या दुनियातले लोक आहेत, ते दुनियात येते 2 करतील 3 करतील, आम्हाला त्याची गेलं नाही. 1 नंबरच्या माणसाला त्रास होणार. याच्यासाठी आपण पोलिसांनी प्रामाणिकपणे प्रयत्न केला पाहिजे. PI साहेब केव्हा चांगले माणसं फोन करतात, त्याचाही चांगला थोडा फोन घ्या. जी चांगला गुन्हे तपासणी करा आणि तो जर गुन्हेगार नसेलच तर त्या माणसाला न्याय दिला. जर गुन्हेगार असेलच तर त्याला तुम्ही मध्येच घातलं पाहिजे, काट्या घातल्या पाहिजे. आमचं असं प्रामाणिक मत आहे. आता बीड जिल्ह्याचं वातावरण गावात साहेब आल्यात तेव्हापासून थोडं नवीन सुधारणा आली, लोकांचं नवीन इमेज निर्माण झाली. असं वाटायला कुठंतरी फक्त बीड जिल्हा बदलतो आणि बदलला अपेक्षित आहे. आमच्या पिढीला नाही, आमच्या पुढल्या पिढीच्या भविष्यासाठी साहेब आवश्यक. बीड जिल्ह्याचं भविष्य बदनाम होऊन गेलं. बीड म्हणल्यानंतर आम्हाला पुण्यात तुम्ही जाणार नाही, मुंबईमध्ये नमस्कार करणे गेले, अगोदर आडनाव काय या सगळ्या गोष्टी फक्त बंद झाल्या. कुठल्याही समाजाला असो, आमचं कुठल्याही समाजावर आरोप नाही. समाजाने कुठल्या काही गुन्हेगारी तयार केलेले नसते.
ही गुन्हेगारी ही राज्य सरकारने आणि पोलीस स्टेशन सरकार तयार केली. राज्यकर्ते आणि पोलीस मिळून गुन्हेगारी झाली ही थांबली पाहिजे आणि गुन्हेगाराला शासन द्या आणि सर्वसामान्य माणसाला या ठिकाणी आनंदाने जगण्यासाठी आपण आधार द्या. एवढंच या प्रसंगी आमची मार्फत अपेक्षित आपण थांबतो. जय हिंद जय महाराष्ट्र. जनसंवाद बैठकीसाठी नवनीत कावत साहेब यांचं अंबेजोगाई शहरामध्ये मनपूर्वक स्वागत करतो. तर अंबेजोगाई शहर हे शैक्षणिक आणि सांस्कृतिक शहर म्हणून ओळखलं जातं. आपण पाहतोय की गेल्या 1 वर्षापासून बीड जिल्ह्याची खूप मोठ्या प्रमाणात बदनामी होते. काही मूठभर लोकांमुळे आमचा जिल्हा बदनाम होतो. पण या बीड जिल्ह्यामध्ये सुद्धा अंबेजोगाई शहर एक वेगळं शहर म्हणून ओळखलं जातं. या शहरामध्ये आता राजसाहेबांनी सांगितल्याप्रमाणे या शहरामध्ये गुन्हेगारी नाही, पण या शहरामध्ये एक विश्वासार्हता पोलीस डिपार्टमेंटची जी निर्माण झाली पाहिजे ती थोडीशी निर्माण होण्याची गरज आहे. त्यात आपण पाहतोय की एखादा गुन्हेगार असेल, एखादा कोणीतरी नंबर 2चा धंद्यावाला असेल, त्याचं त्या पोलीस स्टेशन मध्ये चालतं. आपण सर्वसामान्य माणसाला जर त्रास होत असेल तर ते या ठिकाणी थांबलं पाहिजे आणि अशा पद्धतीची इमेज सर्वसाधारण अंबेजोगाई परिसरामध्ये पोलीसची निर्माण होऊ पाहते ती कुठेतरी थांबली पाहिजे. नवनीत कावत साहेब आल्यानंतर अंबेजोगाई असेल, बीड जिल्हा असेल, त्या ठिकाणी एक विश्वासाचं वातावरण निर्माण होतं. या वातावरणाला पुढे चांगल्या पद्धतीनं टिकून ठेवण्यासाठी मला वाटतं की थोडंसं आपण सगळ्यांनी प्रयत्न करण्याची गरज आहे. अंबेजोगाई शहरात कधीही भांडणं होत नाही, तिथं जातपात होत नाही. या ठिकाणी नंबर 2च्या धंदेवाल्यांचं वर्चस्व नाही, पण या ठिकाणची पोलिसांची विश्वासार्हता जी निर्माण होणे गरजेचं आहे. मला वाटतं या ठिकाणी शहाजी उमाप साहेब होते आणि त्या काळामध्ये पोलिसांबद्दलचा एक विश्वास होता की कोणत्याही गोष्टी जर काही गुन्हा घडला, चुकीचं घडलं तर त्या ठिकाणी आपल्याला न्याय मिळेल. अशा पद्धतीची भूमिका पोलिसाची या ठिकाणी असली पाहिजे आणि ती भूमिका पुढच्या काळात नवनीत कावत साहेबांच्या माध्यमातून, इडके मॅडमच्या माध्यमातून नक्कीच पुढच्या काळात होईल अशी या ठिकाणी अपेक्षा व्यक्त करतो. या ठिकाणी दत्ता आंबेकरांनी सांगितल्याप्रमाणे अंबेजोगाई शहरातील ट्रॅफिकचा प्रश्न, वाहतुकीचा खूप मोठा प्रश्न आहे. अंबेजोगाई शहरामध्ये खूप चांगले रस्ते जरी झालेले असतील तर त्याच्या दोन्ही बाजूने वाहन उभी आहे. वाहन नेण्यासाठी एकाही माणसाला त्या ठिकाणी वाहन घेऊन जात असताना अडचण होते. या ठिकाणी आमच्या लहानपणी ज्यावेळेस आम्ही कॉलेजला शिकत होतो 3 ठिकाणी ट्रॅफिक पोलीस होते. ते ट्रॅफिक पोलीस चौकामध्ये थांबून ती ट्रॅफिक कंट्रोल करत होते. पण आज एकही ट्रॅफिक पोलीस त्या ठिकाणी चौकात उभा राहत नाही, ट्रॅफिक कंट्रोल होत नाही. ते होणं गरजेचं आहे. अंबेजोगाई शहरामध्ये एक सर्वसामान्य लोक, शिक्षक लोक, नोकरी करणारे मध्यमवर्गीय लोक राहतात. मागच्या काळामध्ये अनेक वेळेस त्यांच्या ठिकाणी चोऱ्या झाल्या, पण त्यांचा माल मुक्तिमाल हस्तगत झाला नाही, त्या चोरांवर कारवाई झाली. आमची माफक अपेक्षा आहे की जे कोणी गुन्हेगार असतील, चोर असतील, त्यांच्यावर त्या ठिकाणी कारवाई झाली पाहिजे आणि आम्ही सुद्धा अंबेजोगाईचे नागरिक म्हणून आमची सुद्धा ती जबाबदारी पोलिसांना सहकार्य करायची ही आमची भूमिका नक्कीच राहील. आम्ही कधीही पोलीस स्टेशनला फोन करून चुकीच्या माणसाला सोडा अशा पद्धतीचा फोनही कधी केलेला नाही, पण या ठिकाणी पोलिसांची विश्वासार्हता या ठिकाणी वाढण्याची गरज आहे, ती जोपासण्याची गरज आहे आणि ती मला वाटतं की तुमच्या नेतृत्वाखाली हे होईल ही आम्ही अपेक्षा व्यक्त करतो. आपण जनसंवाद बैठक केली त्याबद्दल तुमचं अभिनंदन करतो, आभार मानतो. धन्यवाद. आहे आणि ती माझी तक्रार घेतलेली नाहीये त्यासाठी पोलीसवाल्यांनी. तर आता मला तिथून इथपर्यंत यायची म्हणजे 3 महिन्याचा कालावधी गेला तरी अजून मला काय अंबेजोगाईला आला होता. अंबेजोगाई काढला ती तक्रार माझ्याकडे पोहोच पण ठेवलेली आहे आणि ह्यांना पण रजिस्टर ईडी करून त्यांच्या ह्यांना पण पाठवलेली. बाहेर माझी तक्रार घेतली नाही आणि उलट काढून माझं मी बीपी शुगर पेशंट आहे आणि ह्यांनी माझी तक्रार घेतली नाही. नाशिक साहेबांनी का घेतली नाही त्याचं कारण काय कळलं नाही, पण ती तक्रार म्हणजे आता माझी फसविलीची तक्रार आहे. जय हिंद सर. आज आपण जनसंवाद बैठक करताच आमच्या समजण्यामध्ये म्हणणारा पोलीस अधीक्षक साहेब नवनीत कावत साहेब आणि क्षेत्राला घेतलेले प्रथमतः त्याबद्दल मी मनपूर्वक अभिनंदन करतो. मला या संवादामध्ये लोकांच्या अडीअडचणी कसं काय वागावं आणि जनतेनं कसं वागावं याच्यासाठी हा उपक्रम चांगला होईल. आज गावाचा विचार केला तर दुकान पोरांची, किराणा पोरांची संख्या वाढेल अशा थोडासा बसला पाहिजे. जर सांघिक गुन्हेगारीला झाली एक गँगरेप किंवा सांघिक एखादा गुन्हेगाराला एखाद्या जास्त मुलांनी एखाद्या याच्यावर आनंद दिला तर अशा माणसांची पोलीस प्रशासनाला भिन्न करायचा म्हणजे त्याचा पुन्हा गावात घेऊन हे फक्त पोलीस प्रशासनच काढू शकतं.
आणि जर तसा प्रश्न झाला तर नक्कीच बाल गुन्हेगारी ज्या आता वाढत आहे त्याच्यावर आळा बसेल. तेवढं मी यात आपण करतो आणि आपण जो संवाद आपले या ठिकाणी आहे त्याबद्दल आपले मनपूर्वक आभार मानतो. जाणीवपूर्वक महाराष्ट्रभर खास करून PRP साठी बदनाम केलं गेलं ह्याचं पण दुःख आम्हाला होतं. पण बीड जिल्हा हा सुशिक्षितांचा, क्रांतिकारकांचा आणि मेहनतकश लोकांचा जिल्हा आहे, म्हणून ह्या जिल्ह्याचा मला अभिमान आहे. सर्वप्रथम आपण या ठिकाणी नाही, कारण या जिल्ह्याला हा उपजिल्हा आहे आणि या अंबाजोगाई शहर पोलीस स्टेशनच्या अंतर्गत असे अनेक कार्यालय आहेत जे जिल्हा लेवलचं काम करतात. म्हणून ह्या अंबाजोगाई शहरामध्ये दररोज त्यांच्या कार्यालयीन कामासाठी येणाऱ्या लोकांची संख्या फार जास्त आहे. त्यातल्या त्यात ही अंबाजोगाई जवळची मुख्य बाजारपेठ आहे, म्हणून जवळपासचे बरेचसे शेतकरी आणि सामान्य नागरिक या ठिकाणी खरेदी विक्रीसाठी येतात. आणि यामुळं या शहरामध्ये स्ट्रेंथ नसल्यामुळं या अंबाजोगाई शहर पोलीस स्टेशनला मनुष्यबळ नसल्यामुळं अनेक गुन्ह्यांची उकल या ठिकाणी होत नाही साहेब. एकच व्यक्ती, एकच पोलीस, त्याला 3-3, 4-4 कामं लावली जात आहेत. ते 4-4 कामातून ह्या गुन्ह्याची उकल ह्या ठिकाणी मगाशी सांगितल्याप्रमाणे चोरीच्या गुन्ह्यांची उकल या ठिकाणी जास्त होत नाही. जोपर्यंत LCB याच्यामध्ये हस्तक्षेप करत नाही तोपर्यंत तर नाहीच नाही. म्हणून माझी साहेबांना खास विनंती आहे की ह्या 2 ज्या मागण्या रास्ते यापूर्वी मागण्या आलेल्या आहेत, एक स्ट्रेंथ बाबत या ठिकाणी आम्हाला संख्याबळ अपुरा आहे साहेब, आपण ते उपलब्ध करून द्यावा. आणि दुसरं सर, वाहतुकीच्या समस्येबाबत अंबाजोगाई हा जिल्ह्यामध्ये सगळ्यात मोठा शहर आहे जिल्ह्यानंतरचा, आणि या ठिकाणी वाहतुकीच्या समस्येबाबत जे सांगण्यात आलेलं आहे, माझं त्यापेक्षा पुढे जाऊन असं मत आहे की या ठिकाणी वाहतूक शाखेची स्थापना करून जिल्ह्याचे 2 भाग हे आपल्याला करता येते. जे या ठिकाणावरून वाहतुकीचं जे आहे या ठिकाणी ती कार्यप्रणाली कार्यान्वित होईल. आणि तिसरी सगळ्यात माझी महत्वाची कळकळीची मागणी, आजच्या युगामध्ये मोबाईल आणि नेट बँकिंग सारखे प्रकार आता या ठिकाणी सुरू झालेले आहेत. आणि याच्या माध्यमातून काय होत आहे की मोबाईलमध्ये OTP द्वारे किंवा नेट बँकिंग द्वारे लोकांच्या खात्यातील रक्कम चोरण्याचे प्रमाण वाढलेले, आणि त्याची तक्रार करायची म्हणलं तर अंबाजोगाई शहर पोलीस स्टेशनला त्याची तक्रार होत नाही. त्याची तक्रार ही सायबरकडे करावी लागते. आणि जिल्ह्यामध्ये एकच सायबर पोलीस ठाणे जे बीड या ठिकाणी कार्यरत आहे. एखाद्याची 10-5 हजाराची रक्कम सर चोरीला गेली तर त्याला 100 किलोमीटर बीडला येणं आणि 100 किलोमीटर अंबाजोगाईला येणं जाणं परवडणारा नाही सर. पैसा गेलेला आहे, बऱ्याच प्रकरणामध्ये असं झालेलं आहे की पैसा गेलेला आपल्या सायबर शाखेने होल्ड केला, लोकांना परत मिळवण्यासाठी ते कोर्टामध्ये जावं लागतं आणि कोर्टातून त्याची आदेश घेऊनच तो पैसा परत रिफंड होतो. आणि यासाठी कमीत कमी 4 वेळेस साहेब सायबर पोलीस स्टेशनला त्या तक्रार करताना जावं लागतं. म्हणून मी विनंती करतो, या देशाला सगळ्यात मोठं आता जे डाग लागलेलं आहे इंटरनेटचा गैरवापर करून जातीमध्ये, मी वकिली व्यवसायातून येतो, मी बघितलं आहे की समन्स आणि वॉरंटचे जे रिपोर्ट आहेत ते 4-4 आणि 5-5 वर्ष पेंडिंग राहत असल्या कारणाने त्या केसेसच्या संख्या कोर्टामध्ये वाढलेल्या आहे. म्हणून त्याच्यासाठी जर आपल्याला विभागवाईज काही एक यंत्रणा कार्यान्वित करता आली जेणेकरून आपल्याला समन्स आणि वॉरंट लवकरात लवकर सामील होऊन लोकांना लवकरात लवकर न्याय मिळण्यासाठी आणि कोर्टाची ह्या खटल्यांची संख्या कमी होण्यासाठी मदत होईल, ही मी मागणी करून या ठिकाणी सांगतो. आणि त्याच्यापूर्वी आपण ही जनसंवाद बैठक घेऊन लोकांना आपला आवाज आपल्यापर्यंत येऊ देण्याची जी सुवर्ण संधी दिली याबद्दल मी मनापासून अभिनंदन करतो. मगाशी रोड ट्रॅफिकचा प्रश्न बऱ्याच जणांनी सांगितला आहे. त्याच्यामध्ये एक महत्वाची बाब आहे, रोडचं रुंदीकरण चालू आहे, केलंय. रोडच्या बाजूला जे दुकानदार आहेत त्यांच्या सामानासाठी केलंय का हा प्रश्न आहे आमच्यासाठी. त्यांचे सामान त्या रोडवर ते ठेवतात, त्याच्या पुढे त्यांचे गिराईक, पुढे त्यांची पार्किंग, आणि परिणाम असा होतो की रस्ता 1
एक वाहन सुद्धा शिवाजी चौकातून बऱ्याच वेळा जाऊ शकत नाही, अशी वाईट परिस्थिती निर्माण झालेली आहे. आणि अजून महत्वाची गोष्ट म्हणजे या शिवाजी चौकामध्ये एसटीच्या बसेस थांबत आहेत. एसटीची बस थांबली की पुन्हा ते लोक उतरतात, नवे चढतात आणि त्याच्यामुळं त्या शिवाजी चौकामध्ये ट्रॅफिकची फार मोठी समस्या निर्माण झालेली आहे. पहिली गोष्ट अशी, शिवाजी चौकात बस थांबा नसताना बस तिथं थांबते. एसटी महामंडळाला थांबून तिथलं बंद करावं आणि रोडवर जे अतिक्रमण लोक करतायत, पार्किंग करतायत, त्यांच्यावर खटले भरावे, त्यांना कमी द्यावे असं माझं आपल्याकडून नम्र निवेदन आहे. झोन आहे म्हणजे तिथं रहवास करण्यासाठी लोकांना येण्याची परमिशन तिथं दिलेली आहे. तिथं घरं आहेत, लोक राहतात. त्या ठिकाणी इंडस्ट्रीयल झोन नाही तो, म्हणजे इंडस्ट्रीयल जे मोठमोठे दुकान आहेत वेल्डिंगचे वगैरे, अगदी रात्रंदिवस खण खण घरं मारीत बसतात. ते माझ्यासारख्या माणसाला दिवसा आणि रात्री सुद्धा बऱ्याच वेळा ते चालू असतात. आम्हाला अभ्यास करता येत नाही, कुणाची चर्चा करता येत नाही आणि आम्ही जर त्यांना जाऊन सांगितलं ते ऐकायला तयार नाही. मी या बाबतीमध्ये साहेब आपल्या अगोदर, आज नाही आपल्या अगोदर आपल्या एसपी साहेबांना सुद्धा मी लेखी तक्रार दिली होती. इथं दिली, ह्यांनी दखल घेतलीच नाही. इथल्या पोलिसांनी आपल्याकडे दिली, आपल्या पोलिसांनी इकडे फॉरवर्ड केली माझी तक्रार, माझी स्वतःची तक्रार. आणि मी सांगितलं की माझ्या घरापुढे मला कसा त्रास आहे याचा, रेसिडेन्शियल झोनमध्ये बिल्डिंगच्या दुकानांचा वगैरे. तर त्याच्यानंतर इथल्या आणि हे सुख मला वाटतं जरूरच आम्हाला लाभलं. मला वाटतं की नवनीत गावात रोज इथं अंबाजोगाईत आले तर अशा पद्धतीचं ट्रॅफिकची व्यवस्था आमच्या नागरिकांच्या दृष्टीने खूप चांगली होईल असं मला वाटतं. सर की सकाळी 9 ते 12 1 या वेळेमध्ये एखादा पोलीस सावरकर चौकात, एखादा पोलीस शिवाजी चौकात जर ठेवण्यात आला तर तिथे ट्रॅफिक होते की कमी होईल. आणि त्या ट्रॅफिक जे काही आता लहान मुली येतात, स्कूटीवर असतात, कॉलेजचे विद्यार्थी असतात, तर ऍक्सिडेंट होतात. तर मला असं वाटतं सर की त्या ट्रॅफिकसाठी तुम्ही तिथं प्रयत्न करावे. मुद्दा क्रमांक 2 माझा होता सर, मंगल कार्यालयाच्या आजूबाजूला लोकल वस्ती आहे सर, घर आहे. जसं ह्याच मुद्द्याला मी न्यायमूर्ती साहेबांच्या पुढे घेऊन चालतो की तिथं डीजे इतक्या कर्णकर्कश वापरले जातात सर की त्या डीजेचा आवाज म्हणजे माणसं बहिरे होण्याची वेळ येते सर त्या लग्नाच्या नंतर. तर तिथल्या नागरिकांना त्रास होतो. तर या डीजेच्या आवाजावर आणि त्या डीजेवर काही करता येईल का कार्यवाही, याविषयी पोलीस प्रशासनाला लक्ष द्यावं अशी माझी विनंती आहे. तिसरी गोष्ट, ॲटोमध्ये स्पीकर्स लावलेले असतात सर. तिथे ड्रायव्हर असतात, त्यांना कसल्याही प्रकारचा ड्रेस वापरत नाही, आवाज मोठमोठ्यानं असतात त्या ॲटोमध्ये. आजूबाजूला मुली जात असतात सर, त्या मुलींना छेडत छेडत काही ॲटोवाले जातात सर. तर मला असं वाटतं की त्या ऑटोवाल्यांना शिस्त आणण्यासाठी, कारण अर्धी ट्रॅफिक तिथं स्टँडच्या पुढली जी आहे ती ऑटोवाल्यांनी व्यस्त केलेली आहे आणि त्यांच्यासाठी तुम्हाला म्हणजे तिथं काही त्यांना अंकुश लावता आला तर त्या पद्धतीचा अंकुश तुम्ही लावावा. आणि सगळ्यात चौथी गोष्ट सर, महत्वाचा मुद्दा आहे अंबाजोगाईकरांच्या दृष्टीनं, प्लॉटिंगचं खूप मोठं फ्रॉड आणि एक अशी टोळी तयार झाली आहे सर की जे एकाच प्लॉटच्या 4-4, 5-5 रजिस्टर करतात, त्याची तक्रार सुद्धा लोक धजावत नाही सर. तर अशा टोळीचं मी तुम्हाला एक पूर्ण आता पुराव्यासकट मी तुम्हाला देणार आहे सर. तर माझ्या पोलीस प्रशासनाला इथल्या विनंती आहे की मी ज्यावेळी तुमच्याकडे देईल त्यावेळी त्यांच्यावर कडक कार्यवाही तुम्ही करावी, कारण जेणेकरून याच्यानंतर असे फ्रॉड, कारण आम्ही आमच्या घामाचा पैसा असतोच आहे, आम्ही एकाच प्लॉटला घेतो, उद्या जाऊन बघतो आम्ही तर ते प्लॉट दुसऱ्याच्याच नावावर असतो. तर अशी जी टोळी आहे ह्याचा मी तुम्हाला पूर्ण दस्तऐवज देतो. कशा पद्धतीनं बनावट नोटऱ्या बनवतात, कशा पद्धतीनं बनावट मालक उभे करतात आणि ते मालक उभे करून त्या एकाच प्लॉटच्या 4-4 रजिस्टर करतात. तर याची मी तुम्हाला एक मोठं दस्त देतो, त्या लोकांची नावं देतो, त्या 2-4 टोळ्यांची नावं देतो. तर त्यांच्यावर कडक कार्यवाही तुम्ही इथून पुढे करावी साहेब असं माझं आव्हान आहे. आणि तहसील ऑफिसला जातो, पैसे भरतो, तरी पोलीस स्टेशनला मारहाण केली, पोलीस स्टेशनमध्ये जातो, एमएससी दाखल करतो आणि शेत पोलीस स्टेशनवरून दवाखान्यातून बरा होतो. अशा शेतकऱ्याला 20 लोकांपासून ठेवतो लोकांनी धंदा घे तुमचा मंत्री असतो. मी त्रसून पार केलं म्हणून त्यांनी साहेबांनी मला मदत करावा आणि के मॅडमने मदत करावं. मी रोज कुठल्या की शेतकऱ्यातून मुद्दा पिसा द्यावा, मुद्दा पिसा गेले तिथून मुद्दा घ्यावा, मुद्दा पिसले फगे मोजले करावं, मोठ्या लोकांनी पैसे द्यावा आणि मलाच मारहाण करावा असा प्रकार बरेच दिवसांत केल्यामुळं अन्याय फार मोठा होत असल्यामुळं मला सहकार्य करावं साहेब. आणि माझ्याकडून 50% रस्ता त्या ठिकाणी नसत त्या ठिकाणी 50% दिला जाईल आणि ज्या लोकांनी अतिक्रमण केले आणि जे रस्ता आहे
त्याच्यावर मतं बसवण्यासाठी काय मदत करा. त्याबद्दल उदासीन आहे. 1800 गुन्ह्यामध्ये जी जिल्हास्तरीय समिती आहे त्यांची कधी मिटिंग होत नाही, तालुकास्तरीय समिती आहे त्यांची मिटिंग होत नाही. तर आपल्या कार्यकाळामध्ये भविष्यामध्ये त्या मिटिंग व्हाव्यात आणि ज्या गुन्हे 1800 दाखल होतात त्या गुन्ह्यामध्ये काउंटर या ठिकाणी केस दाखल केली जाते टेक्निकल, तर ते प्रकार थांबवावे अशी मी या ठिकाणी आपल्याला विनंती करतो. नवनीत गावात सरांनी जे आज संवाद किंवा अंबाजोगाईच्या सगळ्या जे काही ज्येष्ठ नागरिक आहेत किंवा इथल्या ज्या ठेवीदारांचा जो प्रश्न आहे त्याच्या संदर्भामध्ये मी तुम्हाला म्हणजे बोलण्यासाठी तसे तर मी आपल्याला आपल्या मेलवर पत्रही पाठवून दिलेले आहे. त्या अनुषंगानं आजपर्यंत ज्ञानदानाच्या संदर्भामध्ये अंबाजोगाईमध्ये कमीत कमी 2 ते 2,500 ठेवीदार आहेत आणि या लोकांचे सगळे पैसे त्यांच्यामध्ये अडकलेले आहेत. यासाठी LPID कायद्याच्या प्रस्तावाची जी काही मागणी केलेली होती त्याप्रमाणे अर्धवटच प्रस्ताव पूर्ण पाठवलेला आहे. अर्चना कुटे यांना अटक करण्यासाठी जी काही कार्यवाही करायला पाहिजे होती ती आजपर्यंत केलेली नाही. पोलीस लोकांकडून किंवा आपल्या अगोदरच्या अधिकाऱ्यांकडून आम्हाला असं सांगण्यात आलं की त्यांच्यावर आम्ही गुन्हा नोंद त्यावेळेस गुन्हा नोंद नव्हता, परंतु अंबाजोगाईकरांच्या ठेवीदारांनी त्यांच्यावर गुन्हा 2/6 नोंद केलेला आहे. म्हणजे 31/5 गुन्हा ऍक्च्युअली नोंद केलेला आहे आणि त्यांना तर 5/7 त्यांना अटक केलेलं होतं. मग हे जे विसंगती आहे तर ते विसंगती व्हायला नको आणि जवळपास जे काही LPID आपल्या प्रेस नोटमध्ये म्हणजे आपल्या ST कार्यालयाकडून 8/8/2024 रोजी जी काही प्रेस नोट जाहीर केली त्याच्यामध्ये 238 प्रॉपर्टी दाखवलेल्या आहेत. मात्र त्या LPID कायद्याचा प्रस्ताव जो पाठवला तर त्या पाठवला त्यामध्ये फक्त 80 प्रॉपर्टी त्याच्यामध्ये दाखल केलेल्या आहेत. तर बाकीच्या प्रॉपर्टी गेल्या कुठं. आपण जर त्या जप्त केलेल्या 238 प्रॉपर्टी तर त्या आजपर्यंत का त्या LPID प्रस्तावात घेतल्या गेलेल्या आहेत. अर्चना कुट्टेला अटक केलेलं नाही आणि त्यांच्या बाबतीमध्ये जे काही प्रोसेस ज्या काही करायला पाहिजे होत्या त्या आजपर्यंत केलेल्या नाही. त्यांचा चार्जशीट सुद्धा आपल्याकडून दाखल झालेला नाही. या असे अनेक प्रश्न आहेत तर त्याच्यामध्ये मी जवळपास माझ्या मागण्यांचं निवेदन आपल्याला आपल्या मेलवर मी 47 जास्त पाठवलेलं आहे आणि त्याच अनुषंगाने याच मागण्यासाठी आम्ही 2/7 म्हणजे बुधवार रोजी जुलैच्या बुधवार रोजी आम्ही उपविभागीय कार्यालयासमोर आम्ही उपोषणाला बसणार आहे. हा राजस्थानचा ज्ञानदानाच्या संदर्भातला प्रश्न होता. त्याचप्रमाणे अंबाजोगाईच्या ठेवीदारांमध्ये राजस्थानीचा सुद्धा हा फार मोठा प्रश्न आहे. तर त्याच्यामध्ये सुद्धा जवळपास 1,500 लोक अडकून पडलेले आहेत. याच्यामध्ये सुद्धा जवळपास 100 कोटी रुपये या राजस्थानीच्या याच्यामध्ये अंबाजोगाईच्या ठेवीदारांचे अडकलेले आहेत. तर ज्ञानदानाच्या संदर्भामध्ये 200 ते 500 कोटी रुपयापर्यंत त्यांचे आमचे सगळ्यांचे पैसे अडकलेले आहेत आणि त्यामुळं आज घडेल अशी न घरकाना घाटका या सगळ्या ठेवीदारांची परिस्थिती निर्माण झालेली आहे. राजस्थानीच्या संदर्भामध्ये जे काही आम्ही जे काही पुरावे देतो आपल्या पोलीस डिपार्टमेंटकडून आम्हाला त्यांना जे काही माहिती द्यायची आहे किंवा माहिती पाठवायची आहे ते आम्ही स्वतःहून फोन करून सांगतो किंवा आमच्याकडे अशा प्रकारचे पुरावे आहेत आणि हे आम्हाला तुम्हाला द्यायचे आहेत, तुम्हाला पाठवलेले आहेत. त्यात याच्या बाबतीमध्ये त्वरित कारवाई करावी किंवा ते घ्यावेत कायद्याच्या प्रस्तावामध्ये आणि हे संबंधित माणसं आमच्या त्या ठिकाणी आहेत यांना सुद्धा अटक करण्यासाठी आपण त्यांना पाचारण करावं. या बाबतीमध्ये कुणीही कसल्याही प्रकारची कारवाई केलेली नाही. तर राजस्थानीच्या संदर्भामध्ये जवळपास सगळ्याच परिस्थितीमध्ये इतकी पॉझिटिव्ह परिस्थिती असताना सुद्धा आपल्या डिपार्टमेंटकडून कसल्याही प्रकारची कारवाई झालेली नाही. आज जर बघितलं तर जवळपास माझ्या माहितीप्रमाणे मार्चमध्ये इथं राजस्थानचा गुन्हा 2023 रोजी नोंद झालेला आहे. कुठल्याही प्रकारची LPIDचा प्रस्ताव आजपर्यंत आणखी गेलेला नाही. मी अनेक वेळा आर्थिक गुन्ह्यावरून सुद्धा त्या चालू आहे, कार्यवाही चालू आहे, पाठवण्यात येत आहे. मी सगळ्या प्रॉपर्टी त्यांच्या जेवढ्या मला शक्य आहेत तेवढ्या ठेवीदारांकडून जे काही पुरावे आहेत त्यांना मी सबमिशन करतो, परंतु त्या बाबतीमध्ये त्यांच्याकडून कसल्याही प्रकारची कारवाई होत नाही. तर मग या खात्यावर प्रश्न उपस्थित होतो. मी शिक्षण क्षेत्रामध्ये कार्यरत आहे. अंबाजोगाईमध्ये छत्रपती शिवाजी महाराज चौक, सावरकर चौक आणि आंबेडकर चौक हे सगळे शहरातले शिक्षण केंद्राकडे जाणारे रस्ते आहेत आणि सकाळच्या वेळामध्ये विद्यार्थ्यांना जाताना आपल्या अधिकाऱ्यांना एकदा पाहायला सांगा की किती त्यांचे म्हणजे वाईट अवस्था आहे आणि शहरातल्या रिक्षावाल्यांना शिस्तीची गरज आहे. रस्ता नसताना मुंडकेमध्ये घालू लेकरांना पाडायलेत, मोठ्या ज्येष्ठ नागरिकांना पाडायलेत. या 3-4 ठिकाणी पोलिसांना तिथं ड्युटी अत्यंत आवश्यक आहे. ते शहर पोलिसांचं काम आहे. दुसरा सर विषय
की अंबाजोगाई शहर हे शिक्षणाचं माहेरघर आणि या शहरामध्ये सगळी 2-4 तालुके किंवा 5-6 तालुक्यातून इथं लोक आलेले आहेत आणि शहराचा विस्तार खूप मोठा झालाय. मी ज्या कॉलनीमध्ये राहतो SRT कॉलेज आणि योगेश्वरी कॉलेजच्या समोर समर्थनगर आहे. मागच्या 2-2.5 महिन्यापूर्वी तिथं चोरीचा प्रयत्न झाला. आम्ही तिथले CCTV आपल्या शहर पोलिसांना दिलेत, त्याचं काहीही पुढे झालेलं नाही. गेट तोडलेत, अक्षरशः त्या ज्याचं गेट तोडलंय, घर तोडलंय, त्याचं सगळं जे काही सामान गेले त्याचं तर पुढचं काहीच नाही. पण CCTV स्पष्ट आहे, त्याच्यामध्ये 6-7 जणांची टोळी अक्षरशः हायदोस घालताना दिसते आणि हे सगळं दहिपळे सर म्हणून आहेत त्यांच्या CCTV मध्ये ते उपलब्ध झालं. तिथून पुढे काय झालं त्याचा काहीच पाठपुरावा होत नाहीये आणि म्हणून आम्ही त्या कॉलनीमध्ये आम्ही सगळ्यांनी 500 रुपये महिना देऊन आम्ही 3-4 महिन्यापासून आता स्वतंत्र वॉचमन सर ठेवला. आता ही जर अवस्था येणार असेल तर प्रश्न आपल्यावर उपस्थित होणार आहे आणि म्हणून आपल्याकडून जी अपेक्षा आहे की पोलिसांचा दरारा हा असलाच पाहिजे आणि तो हेडमास्टर आपल्या रूपाने या जिल्ह्याला मिळालाय. म्हणून आम्हाला आनंद आहे आणि जनसंवाद असाच वाढत राहावा. 2 महिन्याला 3 महिन्याला अधिकारी आणि प्रजा यांच्यामधला हा संवाद पुढे चालू ठेवावा ही अपेक्षा व्यक्त करतो. थांबतो. धन्यवाद. कारण शिक्षक सहकारी पतसंस्था या संदर्भात मी आपणास बोलणार आहे. 30/5/2025 रोजी FIR क्रमांक 0273 नुसार शहर पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल झालेला आहे. गुन्हा दाखल होऊन 20 दिवस झालं. अद्यापपर्यंत एकाही आरोपीला अटक केलेलं नाही. सुमारे 2,29,00,000 अपहार आहे. यापूर्वीही याच संस्थेमध्ये 6,10,00,000 रुपयाचा गुन्हा दाखल झालेला होता. जोपर्यंत त्या गुन्हेगाराला जामीन होत नाही तोपर्यंत एकाही आरोपीला आर्थिक गुन्हे शाखेच्या साहेबांनी अटक केलेलं नाही. 7 महिने त्यांना जामीन झाली नाही. तरीही तुम्हालाही आम्ही डिसेंबरमध्ये स्वागत केलं, तुम्हाला भेटलो होतो, बऱ्याच वेळेस निवेदनही दिलं होतं. तुम्ही शब्द दिलता सर पुढल्या महिन्यात त्यांना अटक करू. न जाणे त्यांना अटक झाली नाही, त्यांना जाऊ द्या. परंतु हे जे आता 15 आरोपी आहेत हे खुलेआमपणे शहरामध्ये फिरतात, त्यांच्या घरामध्ये वास्तव्याला आहेत, आम्हाला समोर दिसतात. तरीही पोलीस स्टेशनला त्याच्या संदर्भात गंधही नसतो. पण आम्ही विचारायला गेलो तर तो आर्थिक गुन्हे शाखेकडे गुन्हा वर्ग केलाय. माझं एक म्हणणं आहे की माझा आपल्या शहर पोलीस स्टेशनवर पूर्णपणे विश्वास आहे. हा गुन्हा शहर पोलीस स्टेशनलाच करावा, राहू द्यावा आणि त्या पोलिसांनी यांना अटक करावी अशी मी सर्व 1000 सभासदांच्या वतीनं त्यांना विनंती करतो. त्यांनी केलेलं आहे. परत एकदा रावत साहेबांना आणि किडके मला नावाची विनंती की आपण एवढं शिक्षकाचं काम करावं आणि शिक्षकानंच अपहार केलेला आहे. हे फार मोठे गुंड नाहीत पळून जायला महिना इकडे तिकडं 6-6 महिने 7-7 महिने. तर त्यांना एक माझी विनंती, FIR क्रमांक 0273 15 आरोपी, त्याच्यातले किती आरोपी पकडता येते त्याच्यावर तुमचं यश अवलंबून आहे आणि अंबाजोगाई पोलीस स्टेशनला हा गुन्हा राहू द्यावा. परत एकदा माझी तुम्हाला नम्र विनंती. चौकी जो रह चुकी है उसके अंदर नगर पालिका ने बहुत बड़ा कॉम्प्लेक्स बनाया है और कॉम्प्लेक्स के नीचे पार्किंग की बहुत बड़ी जगह है जो कि उस पर लाखों रुपए खर्च भी हो चुका है. उसमें बच्चे पत्ते खेले थे या कुछ गलत काम करे थे बोलते उसको बंद किया गया है, पर खर्च करने की रुपए की भी जरूरत नहीं है. तो वो पार्किंग खोलने के बाद वहाँ पे गाड़ियाँ नहीं लगेंगे सर. उसकी ऑलरेडी अपने पास सुविधा वाली है. उसके बांधकाम अपने को साइड से खाली निकालना है. उस पर एक आपने नगर पालिका से काम करके ख्याल करना है विनती. और इतने लोग खुश है सर आपसे देखकर मिलकर एक हीरो पे मिले जैसा. तो मुझे आपसे एक विनती है, हमारे लिए एक आधा घंटा 1 घंटा अंबाजोगाई के लिए स्पेशल नंबर आपका मिल सकता क्या, जिससे कि पब्लिक आपसे बात करे, संवाद करे कि यहाँ क्या हो रहा है, हमसे कांटेक्ट हो सकते हैं. ये हो सकता तो करो. और तीसरी आखिरी बात सर, आपको देखकर कोई बच्चा आगे बढ़े और कोई आगे बढ़कर आप जैसा कोई होए, इसलिए 1 साल में प्रभात फेरी के मौके पे या कहीं से मौके पे बच्चों को अपने स्कूल के बच्चों को प्रोग्राम रखना चाहिए, ऐसी मेरी विनती है. क्यों तो ऐसा होगा सर, बच्चे औरतें सब नगर पालिका हो, तहसील हो, दवाखाना हो, साथ में आते हैं, मगर पुलिस स्टेशन का गेट आया तो सब पीछे भाग जाते हैं. इतना डर पुलिस से क्यों सर? इसलिए आपसे मोहब्बत बढ़े, इसलिए आपने ये कदम उठाए. एक रिक्वेस्ट महिन्याचं म्हणणं आहे, तोपर्यंत असं इच्छा होती त्याची की साहेबांना भेटले जायचं आहे. आम्ही सकाळी लवकर आले, तुम्ही येणार माहिती होतो अशी इच्छा आहे. बोला. नाही मी कधी येणारे बाई नाही, मला काही माहिती नाही.
माझे मुलं दारू प्यायले तर मला रात्रभर झोप नाही. माझ्या मुलाला मारहाण व्हायला, माझे लेकरं छोटे छोटे आहेत. मी शेती ऐकून माझे मुलं दारू प्यायले तर माझ्या अंगाला काटा यायला त्यांचा बघता. मी पहिली येळेची एवढी संस्था कधी बघितली नाही. पहिली येळ माझी मी वयामानाने कधी झाले, मी 50 वर्षाची मुलगी आहे, बाई आहे. मी दोनच म्हणा, दोन लेकरं वाणी होती ते माझे दोन्ही लेकरं दारू प्यायचे. माझं कोणी आणि तू माझं तू त्यानं त्याला दारू म्हटलं मला एका गावचा सुनाच मी वागली ते की म्हणून मला लेट झाली. तुम्ही आमच्या गावचा प्रचार करा, आमच्या गावची दारू बंद करा, मटका कसं करा, उठायचे 50-50 हजाराचे माल उठायचे तर मटक्याला घालायचे. तिकडे बाळ कशी शाळा शिकवायची. आम्ही महिना मंडळ 15 जणी करतात त्या बाया आहेत माझा. निर्वयनांची काही तुमच्या पाया पडते, आमच्या गावची दारू बंद करा. 2017 ला एक अर्ज दिला होता, तरी त्याची पोलीस डिपार्टमेंटने दखल घेतली नाही. 2023 मध्ये सुद्धा मी अर्ज दिला आहे, त्याची पण दखल घेतली नाही. काल टोटेवार साहेब आमच्या गावामध्ये आले होते. टोटेवार साहेबांनी काल दोन्ही म्हणजे आमच्या साईडच्या गावामधून आले होते. कोणत्या गावातून? सेलूपर्यंत. त्या गावामध्ये काल त्यांनी दारूचे बॉक्स पकडले 2. आरोपीला अर्ध्या रस्त्यामध्ये सोडून देते. मग त्यांना आज मी पोलीस प्रोटेक्शनला गेलो, माझ्या मायमावल्या देऊन पोलीस डिपार्टमेंटला म्हणलं, सर तुम्ही दारू पकडून पण त्यांच्यावर का कारवाई होत नाही? ते म्हणले आम्ही एवढीच कारवाई करू शकतो, त्यांना का जीवच मारावा असं आमच्याकडे आहे का म्हणलं. मी म्हणलं तुम्ही जीव मारू नका, तुम्ही कमीत कमी त्यांना जिथनं दारू पकडली तिथपर्यंत पोलीस स्टेशनपर्यंत मारायचं नाही ना. तुम्ही का येत नाही? तुम्ही का नेत नाहीत म्हणलं. तुम्ही काल रंग्यात आता पोलीस स्टेशनला तुम्ही जा, परळीच्या पोलीस स्टेशनमध्ये 2 बॉक्स दारूचे आहेत. ते सर म्हणले आमच्या जेवढी कारवाई होती तेवढी आम्ही करतो. आज मी दिवसभर तिथे बसलो होतो. जोपर्यंत आम्हाला न्याय भेटत नाही, आमच्या गावची 3 मागण्या आहेत. एक प्रमुख मागणी आहे दारूबंदी. विषय असा झाला साहेब, जे गोरगरीब जनता आहे त्यांना गावठी दारू भेटायची. जे बाहेरची दारू समजा आता परळीला जर यायचं म्हणलं गावातून तर 100 रुपये तिकीट गाडीला जातं आणि 200 रुपये ते दारूचे एक काय असतील ते 300 रुपये गरीब माणूस फिरवू शकत नाही दिवसाला. तर आमच्या गावामध्ये गावठी दारू 20-30 रुपयाची गावठी दारू येतात आणि गावामध्ये माया बाया काही बघत नाहीत आणि कसले बी घाण शिव्या देतात. त्यासाठी आम्हाला आजच्या आज आमच्या गावामध्ये जाऊन जर दारू बंद केली तर ठीक आहे, नाहीतर मी स्वतः योग्य सातपुते पोलीस स्टेशन परळी येथे आमरण उपोषण करणार आहे. जोपर्यंत आम्हाला न्याय भेटत नाही तोपर्यंत मी 1 इंच हटत नाही. मला 2000 लग्न झाले मला छळ आहे. आता 5 वर्ष झालं सर मी दारूसाठी नवरा सोडून दिलाय. नवरा सासरा सासू मला समजत राहिले ते छळ देते, मला मारते. मला 3 मुलं आहेत, 2 मुली आणि 1 मुलगा. दारू म्हणून माझा आज घरभर बसणार नाही. आणि मी आज चंदन गावामध्ये माहेरामध्ये 5 वर्ष झालं मी करून कष्ट करून करते, लोकांची मजुरी करून करते, सर पोरांना शिकवते. हे मी पोलीस शंभरगावमध्ये पोलीस स्टेशनमध्ये माझी तक्रार घेतली, सर माझी तक्रार घेतली नाही. आणि मला आज 5 वर्ष झाले मी माहेरात करून खाते आणि मला 3 मुलं, मी 3 मुलं जगवीत असताना माझी परिस्थिती अशी असताना माझी परिस्थिती कोण दखल दिली नसल्यामुळं माझी आज ही वेळ आली. तर मी आज मुलगी करते की माझी मुलगी आज 11वीला आहे, प्रत्येका 16 वर्ष संपूर्ण 9 महिने झाले. तर आणि ते चंदन सावगावमध्ये मी बाहेर करून खात होते आणि शांत तुकाराम तपसे यांनी माझी मुलगी पळवून नेली. मी ही तक्रार निसर्गगावमध्ये केली तरी पोलीस स्टेशनमध्ये काही दखल दिली नाही. शेवट सर मला तुमच्यापर्यंत यावं लागलं. माझ्या पाठीमागं सध्या कोण नाही. मला असं चक्कर येऊन पडलं तर माझ्या मागं कोण नाही. माझा भाऊ एकटा आहे, वडील मरून पडल्यासारखं अपंग झाले, आई एकटी, मला आधार दिला कोण नाही. मी स्वतः हातून फिरवून मी आत्महत्या करायला निघाले सर, पण मी स्वतः एक जणांनी मला देऊन पावला म्हणला माऊली तू अशी करू नको, तू बिरडा मनुष्याने मला सांगितलं सर मी तुमच्याकडे आले आणि तिथं तक्रार दिली. तर तुमच्या फोनवरती तर समोरला तुमचा फोन आल्याच्या नंतर त्यांनी थोडंसं उचलल्याच्या नंतर माझी मुलगी माझ्याकडे आणून द्यायला लावली. त्या आरोपीच्या चुलत्यानं आई वडिलांनी समजेने आणून दिली माझ्याकडे आणि आता स्वतः त्यांनी चुलत्याने आई वडिलांनी आरोपी फरार केलाय. तर अजून आरोपीचा पत्ता नाहीये. माझी मुलगी बीडमध्ये आहे. मी काय करणार सर, मला प्रश्नाचं उत्तर द्या. माया कुरणवाडी तांडा आहे, मला दिलेलं गाव हाचे गाव
औसा तालुका. मला तिथं मारहाणचं प्रकरण काहीतरी 15 वर्षानं चालू होतं. 15 वर्ष मी तिथं मारहाण खाऊन तिथं मी नांदत होते, कारण की माझ्या वडिलाला पॅरालिसिसचा अटॅक आहे. भाऊ शिक्षण झाले नाही, माझंही शिक्षण झालेलं नाही, 5वी शिक्षण झालेलं आहे. मग एवढं प्रकरण होऊन मला सगळेजण मारा, स्वतः माझा 13 वर्षाचा मुलगा आहे, तो अक्षरा म्हणलं की मम्मी तुला जीव मारण्याचा प्रयत्न त्यांचा चालू आहे, आपण इथं राहायचं नाही, आई आपल्या आजी आजोबांकडे जायचंय. मग ते शाळेतून आलं आणि मला इकडे घेऊन आला, माझा मुलगा इथं राहायचं नाही म्हणून. मग वर्ष झालं मी आई वडिलापाशी राहते आणि त्याने आता अक्षर 13 वर्षाची लेकरं झाले तरी त्यानं दुसरी बायको केली लेकरावाळी. मग लेकरवाळी आणल्याला त्यानं इष्टा टाकत आहे गाण्यावर सोडून भैयाला, त्याला तू लहान भावाला आणि तुला जीव मारतो म्हणून जीव मारतो, तुम्ही अंबेजोगाईमध्ये दाखवा, लातूरमध्ये आम्हाला दिसवा म्हणून. तरी मी भिवून आई वडिलाच्या घराच्या बाहेर निघत नाही. आता अक्षरशः त्यांनी 2 वर्षांनी लेकर असंच आम्ही शिकली करावं, ह्या सरांपाशी रिक्वेस्ट मागून त्या सरांपाशी रिक्वेस्ट मागून, तरी आता कोर्टाचा आदेश आलेले. ते म्हणते त्या गावात तू पाय टाकून बस, कसं तू टेशी नेमकं मुख्याध्यापकाला विनंती करते की मी आम्हाला टेशी द्या. ते म्हणतात की तुमच्या घराचं आम्हाला परमिशन नाही की तुला टेशी देण्याची, असं म्हणून टेशाला पण अडकलेले आहेत. आता शिक्षणाचं लेकराचं 2 वर्ष झालं, शिक्षणाला अडथळा आणायला लागले. तर मग आता लेकराचं शिक्षणाचं कसं करायचं? मुलगा 13 वर्षाचा आहे, मुलगीला आवाज देते. आता त्यानं बायको केली म्हणल्यावर आता लेकराचं शिक्षणाचं, आता माझा त्याचा प्रश्न राहिला, लेकराचं शिक्षणामध्ये पुढचे घ्या. माझ्या पोलीस फोर्स, अंबाजोगाईचे जनता, सगळ्यांना माझा साप्रेम नमस्कार. हा बेसिकली आपण जनसंवाद कशासाठी ठेवलेला आहे ते स्टार्टिंगला चेतना मॅडमनी सांगितले होते. बीड पोलीसमध्ये आपण बरेच गोष्टी करत आहे जेणेकरून आपला गुन्हेगारी पण थांबेल आणि जनतामध्ये विश्वास वाढेल. त्यासाठी एक उपक्रम आहे. त्यासाठी प्रत्येक तालुक्याला आपण जाऊन लोकांची विचारत आहे की आता तुम्हाला पोलिसिंग आणि आमच्याकडून अजून काय अपेक्षित आहे ज्याच्यावर आपण काम करू शकते. एकंदरीत 30 पॉईंट मी नोट करून घेतलेले आहे जे सगळे लोकांनी सांगितले. त्यामध्ये एक पॉईंटवर आपण चर्चा करू. सगळ्यात अगोदर जो होता मेजर मुद्दा आहे आपला पोलीस मॅन पॉवरचा. तर त्यासाठी मी सगळ्यांना सांगतो, तुम्हाला ते अर्धवट इन्फॉर्मेशन असेल. ह्या जो बदली आहे आपला जनरल ट्रान्सफर 2025 ची जो बदली आपण केलेली आहे त्यामध्ये आपण फॉर्म्युला डिवाइड केले होते. पूर्ण जिल्ह्याचा जेवढा टोटल क्राईम आहे आणि पूर्ण जिल्ह्याची जेवढी टोटल मॅन पॉवर आहे आपल्या पोलिसांची, त्या हिशोबाने प्रत्येक पोलीस स्टेशनला मॅन पॉवर पोहोचली पाहिजे. अंबाजोगाई शहराला अगोदर होती 60, आपण वाढवून दिलेली आहे 70. अंबाजोगाई ग्रामीणला त्यांचे क्राईमच्या हिशोबाने जेवढे होते तिथे आपण 5 एक्स्ट्रा वाढवून दिलेली आहे. प्रत्येक पोलीस स्टेशन आपल्या पूर्ण बीड जिल्ह्यामध्ये आपण मॅन पॉवर वाढवून दिलेली आहे. एकूण 650 लोकांची आपण बदली केलेली आहे आणि जास्तीत जास्त लोकांना आपण पोलीस स्टेशनमध्ये पाठवलेले आहे. अगोदरची परिस्थितीमध्ये आमची 2300ची जो वर्कफोर्स आहे, 2300 कॉन्स्टेबलरी जो आमची आहे, 2300 पैकी फक्त 1000 लोक पोलीस स्टेशनमध्ये पोस्टेड होते आणि हे पूर्ण जिल्ह्याचं मी तुम्हाला सांगत आहे. ते 1000ला आपण वाढवून 1500 केलेले आहे पूर्ण जिल्ह्यासाठी. तो पोलीस फोर्स प्रत्येक पोलीस स्टेशनमध्ये वाढलेले आहे आणि त्याचा रिझल्ट तुम्हाला हळूहळू प्रत्येक गोष्टीमध्ये दिसेल. नेक्स्ट पॉईंट होता तुमच्या ट्रॅफिकची सेपरेट शाखासाठी ती पॉवर एसटीकडे नाही, पण यस ट्रॅफिक मॅनेजमेंट राहायला पाहिजे. बिकॉज ट्रॅफिक आपला अंबाजोगाई शहरमध्ये खूप महत्त्वपूर्ण मुद्दा आहे. त्यासाठी आपण पोलीस स्टेशनमध्ये मॅनपॉवर वाढवून दिलेली आहे. आपली सेंट्रल ट्रॅफिक ब्रांच जो आहे बीड जिल्ह्याची, त्यांना मी सांगून इथे तुम्हाला ट्रॅफिक दुरुस्त करून दाखवतो. त्यासाठी मी माझ्या पोलीस स्टेशनच्या लोकांना हा मीटिंग झाल्यानंतर त्यांच्याशी चर्चा करतो. पण अगेन ट्रॅफिक एक असा मुद्दा आहे ते फक्त पोलीसपर्यंत मर्यादित नाही. ट्रॅफिक इज बेसिकली ए सायन्स. बेसिकली तो एक सब्जेक्ट आहे. त्यामध्ये रोडची वायडिंग किती आहे, रोडवर अतिक्रमण किती आहे, रेड लाईट ग्रीन लाईट लावलेली आहे की नाही, कॅमेरा लावलेले आहे की नाही. बिकॉज आपले 70 पोलीसमॅन सगळ्यांना मी आपल्या ट्रॅफिक मॅनेजमेंटसाठी आपण देऊ शकत नाही. आपल्याला टेक्नॉलॉजी सुद्धा त्यामध्ये गरजेची आहे.
हळूहळू सगळी गोष्टी आपण इथे आणण्याचा प्रयत्न करू. तुम्ही जे नगरपालिकाचे सब्जेक्ट सांगितले, एक पार्किंगसाठी जागा आहे तसं सांगितले, एक सांगितले की दुकानदारच स्वतःचे इंटरेस्टसाठी रोडवर ते लावतात. तर इथे येतं आपलं बेसिकली सोशल डिसिप्लिन, बेसिकली आपली व्हॅल्यू सिस्टम आहे. तो एखाद्याने खूप चांगला म्हटलं होतं की फक्त पोलिसांवरच आपण म्हणू शकत नाही, आपल्याला स्वतःहून सुद्धा त्यामध्ये डिसिप्लिन दाखवावा लागेल. तो त्यासाठी आपल्याला इंट्रोस्पेक्ट करावं लागेल की आपण वाकई ट्रॅफिकसाठी जबाबदार तर नाही. तुम्ही जबाबदार असेल तर तुम्हाला थोडासा एक स्टेप पुढाकार घेऊन तुमच्याकडून सरकारला दाखवावं लागेल. तो पोलीस मॅनपॉवरच्या बाबतीत मी तुम्हाला सांगितलं. नेक्स्ट पॉईंट होता सावकारीच्या बाबतीत. आता सावकारीच्या बाबतीत मी हेच सगळ्यांना म्हणू इच्छितो, तुम्ही आमच्याकडे यावा. सगळं झाल्यानंतर नाही, अगोदर आमच्याकडे यावा. शासनाने गव्हर्नमेंटने भरपूर पॉलिसीज आहे त्यांची, जिथे तुम्ही तुमचा पैसा, तुमचा लोन वगैरे घेऊ शकता. तुम्ही हे शॉर्टकट, इनडायरेक्ट शॉर्टकट तुम्ही वापरू नका. आणि कुठलाही तुमच्यावर क्राईम झाला तर तुम्ही आमच्याकडे यावा, जेणेकरून आम्ही वेळेवर तुमची मदत करू शकेल. सायबर फ्रॉडच्या बाबतीत कोणी सांगितले की सायबर फ्रॉडचा ऑफेन्स सायबर पोलीस स्टेशनला ते रजिस्टर करत आहे. एक चांगलं केलं तुम्ही, माझ्या निदर्शनास आणून दिले. हेल्सफोर्थ मी पण माझ्या ऑफिसवरून एक ऑर्डर काढतील की सायबरची जे काही कंप्लेंट असेल प्राथमिकता तेच पोलीस स्टेशनला आपण दाखल करू, जेणेकरून तुम्हाला तिथे येण्याचा त्रास होणार नाही. तो ते मी जाऊन तसं ऑर्डर काढतो आणि शक्य असेल तर तुम्हाला तिथे त्याच्या आपण तुम्हाला जस्टिस देण्याचा आपण प्रयत्न करू. सायबर पोलीस स्टेशनमध्ये येणं जाणं आणि रिफंडसाठी तुम्हाला धावपळ करावं लागते. तो एकदम जेन्युइन आहे. बरेच गोष्टीमध्ये सगळे प्रश्नाचे जे उत्तर आहे ते फक्त पोलीस डिपार्टमेंटपर्यंत मर्यादित नाही. जिथे आपला कोर्ट येतात आपल्याला ड्यू प्रोसेस ऑफ लॉ फॉलो करावा लागते, तिथे थोडासा त्रास होता. तरी पण आपल्याला जेवढं शक्य असेल तुम्हाला जेवढं लवकर आम्ही फॅसिलिटेट करू शकेल तुमच्या सायबर फ्रॉडच्या फंडाच्या बाबतीत ते मी जाऊन खात्री करतो आणि त्यामध्ये काहीतरी आपण एक सिस्टम आणण्याचा प्रयत्न करतो. समन्स वॉरंटच्या बाबतीत वकील साहेबांनी सांगितले, त्याच्या बाबतीत सुद्धा जसं की मी सांगितले आपण मॅन पॉवर वाढवून दिलेली आहे. तो प्रत्येक गोष्टी जो आपली पोलीस स्टेशनची आहे त्यामध्ये हळूहळू तुम्हाला सुधारणा दिसेल. शिवाजी चौकवर बस आपला एसटीची बसेस पार्क नाही झाले पाहिजे, ते तुम्ही एन्श्योर करून घ्या. त्यामध्ये काही असा इश्यू नाही. ते वकील साहेबांनी रेसिडेन्शियल झोन वर्सेस इंडस्ट्रियल झोनच्या बाबतीत सांगितलं होतं. तर त्यामध्ये ते पूर्ण अख्खी रात्री ते साऊंड करतात. खूप महत्त्वाचा विषय आहे, बिकॉज आपण जिथे राहतात तिथेच नॉईज आहे, तो आपण झोपणार कसं. तर त्यामुळे तुम्ही एक पूर्ण आपल्या पोलीस स्टेशनचा रिव्ह्यू घ्या सगळे इन्चार्जेस, आणि तशा प्रकारचं काय असेल तर आपण योग्य कलमाप्रमाणे त्यांच्यावर आपण कारवाई करू. त्याच्यानंतर डीजे यूज इन मंगल कार्यालयाच्या बाबतीत ऑलरेडी मी माझ्या सगळ्या ठाणेदारांना सांगितलेलं आहे की मंगल कार्यालयाचे ओनर्सला 168 BNSSच्या नोटीस आपण त्यांना देऊ. तो त्याची अंमलबजावणीच्या मी खात्री करून देतो. आणि त्यांनी केलेलं नसेल तर मी डीजेच्या बाबतीत त्यामध्ये स्पष्ट सूचना सगळे मंगल कार्यालयाला लेखी स्वरूपात आम्ही त्यांना देणार, आणि उल्लंघन झालं तर नॉईज पोल्युशन ऍक्ट किंवा आपलं बॉम्बे पोलीस ऍक्ट प्रमाणे त्यांच्यावर कारवाई होऊन आम्ही त्यांना जप्त सुद्धा करणार. त्याच्यानंतर तुम्ही ऑटोवर स्पीकर्सचं सांगितले, तो स्पीकरच्या बाबतीत सगळ्या इन्चार्जेसला मी सूचना देतो की रोडवरचा जो डिसिप्लिन आहे तो एकदमच सिरियस फॉर्म ऑफ इनडिसिप्लिन आहे. तो तिथे ऑटो असेल किंवा कोणीच असेल, रोडवर एक शहरची एक जिल्ह्याची पोलिसिंग आपल्याला रोडवरच्या डिसिप्लिन बघून कळते. तो तुम्हाला आपल्या ट्रॅफिकच्या बाबतीत जास्त एफर्ट द्यावा लागेल आणि स्पेशल ड्रायव्हर्स घ्या. मी बीड आपला API ट्रॅफिकला बोलतो, बीडची सेटिंग येईल, आपण स्पेशल ड्राईव्ह घेऊन ट्रॅफिक आपण सुरळीत करू. प्लॉटिंग फ्रॉड गँगचं तुम्ही सांगितले, त्याच्या बाबतीत बेटर की तुम्ही मला प्रत्यक्ष भेटून सांगा, जेणेकरून मी त्याच्यावर एक स्ट्रॅटेजी तयार करून त्याच्यावर मला कायद्याप्रमाणे ऍक्शन घेता येईल. ॲट्रॉसिटीच्या बाबतीत मला एक ते सूचना दिली तुम्ही की डिस्ट्रिक्ट लेवलची मीटिंग आणि तालुका लेवलची मीटिंग राहायला पाहिजे. खूप चांगलं सजेशन आहे, त्याच्या बाबतीत सुद्धा आम्ही जाऊन अभ्यास करून ते सुरू करू.
नेक्स्ट होता ज्ञानदादा केसच्या बाबतीत सांगितलं होतं, बट ज्ञानदादा केस सध्या शासनाने त्याच्या ग्रॅव्हिटी बघून तो केस CID कडे हस्तांतर केलेला आहे. 1 महिना झालेला आहे त्यासाठी. तो आता ज्ञानदादाच्या केसच्या बाबतीत आमच्याकडून CIDला जे काय त्यांना असिस्टन्स पाहिजे ते असिस्टन्स चालू आहे आणि CID लवकरात लवकर त्यामध्ये चार्जशीट करते. राजस्थानी मल्टी स्टेटच्या बाबतीत NCIDचा प्रस्ताव बीड पोलीसकडून ADG इकॉनॉमिक ऑफेन्स विंग ADG EOW कडे पाठवलेलं आहे ऑलरेडी आणि लवकरात त्यामध्ये NCID सुद्धा सँक्शन होईल. स्टुडंट्सच्या बाबतीत तुम्ही सांगितले सकाळच्या वेळेस त्यांना ट्रॅफिकला यायला जायला इश्यू होत आहे, त्याच्या बाबतीत मी ऑलरेडी सूचना दिलेली आहे, आपण कारवाई करू. CCTVच्या कोणी सांगितलं की CCTV मध्ये सगळं दिसते तरी पण पोलीस त्यामध्ये कारवाई करत नाही, ते पण मी रिव्ह्यू घेतो आणि कोणत्या केसमध्ये आपण काय केले ते मी बघतो. स्कूलच्या तुम्ही एक ओरिएंटेशन प्रोग्रामसाठी सांगितले, मोटिवेशनल लेक्चरसाठी सांगितले, खूप चांगला सजेशन आहे. तो नेक्स्ट टप्प्यामध्ये त्याच्यावर आपण सुद्धा मार्गदर्शन करू जेणेकरून आपला जो नवयुवक पिढी आहे त्याला चांगलं मार्गदर्शन भेटेल. आणि अंबाजोगाई शहरवरून बरेच IAS IPS ऑफिसर्स निघालेले आहेत, सिलेक्ट झालेले आहेत. आमची इच्छा हेच आहे की अजून आपले अंबाजोगाईचे जे विद्यार्थी आहेत ते आपलं पूर्ण भारताच्या विकासासाठी ते इथे मदत करतील. त्यासाठी पोलीस विभागाकडून जे काय बेस्ट होईल आम्ही करतो. पोलीस स्टेशन वाढले पाहिजे, अगेन ती पॉवर माझ्याकडे नाही, शासनाच्या वरती आहे, तरी पण त्यामध्ये पाठपुरावा आपण करू. जेलमधून लोक बाहेर येत आहे, डिफरंट हेअरस्टाईल दाढीवाडी करत आहे. तुम्हाला मी सांगतो, जेलमधून आमच्या जिल्ह्यामध्ये कोणीही जेलवरून बाहेर आला डायरेक्टली त्याला SP ऑफिसला बोलून आम्ही त्याला प्रतिबंधक कारवाईचा त्यांना नोटीस देतो. हे तुम्हाला माहीत असेल ते तुम्हाला सांगतो. कोणताही क्रिमिनल जेलवरून बाहेर आल्यानंतर SP ऑफिसच्या नोटीसशिवाय घरी जात नाही. तो आमच्या प्रत्येक जेलवरून बाहेर आलेल्या माणूसवर वॉच आहे, पण तुमचा वेलकम आहे. तुम्ही तुमच्या बाबतीत कधी आम्हाला सांगा, त्याच्यावर आपण कारवाई करू. चिंचवडच्या बाबतीत तुम्ही सांगितले, अवे दारूच्या बाबतीत तुम्ही गावाला पोहोचाल त्याच्या अगोदर तिथे रेडसाठी आमची टीम निघालेली आहे. पण सगळ्या लोकांनी एक गोष्टी समजले पाहिजे की तुमची लाईफमध्ये जे सगळी अडचण आहे प्रत्येक अडचणचा हल पोलीस नाही आहे. शासनाने बरेच गोष्टीसाठी वेगवेगळे डिपार्टमेंट तयार केलेले आहेत. स्पेशली दारूच्या बाबतीत सेपरेट डिपार्टमेंट आहे, जसं आपण स्टेट एक्साइज डिपार्टमेंट म्हणतात. अतिक्रमण काढण्यासाठी नगरपालिका, ग्रामपंचायत, वॉटेवर. पोलिसांच्या मेजर काम आहे की तुमची मॅक्सिमम अपेक्षा आहे लॉ अँड ऑर्डर आणि क्राईम. तो आम्ही आमचं काम करत आहे, पण बिकॉज मॅन्डेट एवढी वाईट आहे त्यासाठी कुठेतरी आमचं चांगलं दिसेल तुम्हाला, कुठेतरी तुम्हाला कॉम्प्रोमाइज दिसेल. त्याच्या असा नाही की पोलीस काम करत नाही, त्याच्या असा आहे की आमच्याकडे जो अवेलेबल मॅनपॉवर आहे त्यामध्ये आम्ही जो वर्क प्रायोरिटी ठेवलेली आहे तो त्यामध्ये प्रायोरिटीमध्ये त्याला आपण पूर्ण करू शकले नाही. स्पेशली दारूच्या बाबतीत जो सेक्शन 65 ही बॉम्बे प्रोहिबिशन ऍक्ट आहे त्यामध्ये अटक करण्याची तरतूद नाही. त्यामुळे मॅक्सिमम लोकांचे रोष राहते की पोलिसांनी त्यांना पकडले आणि अटक नाही केले. सुप्रीम कोर्टचे आदेशप्रमाणे आपल्याला गाईडलाईन फॉलो करावं लागते. प्रत्येक नियम कायदा आपण सगळ्यांना सेम प्रमाणे बंधनकारक आहे. त्यामुळे असा तुम्ही गैरसमज ठेवू नका की पोलिसांनी पकडले यांना त्यांना सोडले. कायद्याप्रमाणे आपल्याला करावं लागते, तर ते तुम्ही थोडंसं समजून घ्या. तर हे मोठी तुम्ही सांगितले होते. आता मी तुम्हाला एक थोडंसं डेटा सांगू इच्छितो की आपण जानेवारी पासून आतापर्यंत मईपर्यंत आपण काय काय केलेलं आहे. जो तुमचे प्रश्न आहे आपण काय काय केलेलं आहे. आपण जानेवारी ते आतापर्यंत मे पर्यंत डेटा आहे माझ्याकडे. आता जून पण आपली म्हणजे 18 तारीख आली, तर जूनच्या 18 दिवसाचा डेटा नाही, मे पर्यंत डेटा आहे. मागच्या वर्षी 2024 मध्ये आतापर्यंत एकूण 20 मर्डर झाले होते आणि ह्या वर्षी आपले टोटल एकूण 14 आहे, 14. 6ची घट आहे आपलं. अटेम्प्ट टू मर्डर टोटल 88 होते 88 आणि अटेम्प्ट टू मर्डर आता 63 आहे, 63. डेकॉइटी 8 होती, आता 5 आहे. मारपीट टोटल 791 आहे, 791 होती, आता 645 आहे. चोरीमध्ये एकूण 90ची घट आहे.
प्रत्येक जो इम्पॉर्टंट क्राईम इंडिकेटर्स आहेत त्यामध्ये मागच्या वर्षाच्या तुलनामध्ये आमच्या प्रयास बीड पोलिस चालू आहे आणि प्रत्येक कॅटेगरीमध्ये मी तुम्हाला डेटा सांगितले आहे. प्रत्येक कॅटेगरीमध्ये आपला गट आहे. नेक्स्ट आहे आपला रेट्स, जो इलिगल ऍक्टिव्हिटीजच्या बाबतीत. मागच्या वर्षी पूर्ण अख्ख्या वर्षमध्ये जेव्हा आपला इलेक्शनचा काळ होता त्यामध्ये सगळी गुटखा, मटका, वाळू, दारू, वॉटेवर सगळे जे काय आहे ड्रग्ज, टोटल एकूण 8 करोडची कारवाई 2024 मध्ये झाली होती. आज मई 2025 मध्ये ऑलरेडी 20 करोड आम्ही पार केलेले आहे. तो मागच्या वर्षाच्या डेटापेक्षा ऑलरेडी तिगुणा आमच्या फक्त 5 महिन्यामध्ये झालेला आहे. हे मी तुम्हाला कशासाठी सांगू इच्छितो की प्रत्येक इलिगल अवैध धंदेवर आमची कारवाई कंटिन्युअस चालू आहे. त्यासाठी तुम्हाला ते वाटते की ते चालू आम्हाला कोणाचाही पाठिंबा नाही, काहीच नाही. पोलीस स्टेशनने नाही ऐकले तुम्ही मला मेसेज पाठवू शकते, पण इलिगल ऍक्टिव्हिटीज आपण कुठल्याही प्रकारची टॉलरेट करणार नाही. आतापर्यंत टोटल 5 मोका MCOCA इन्व्होक झालेले आहे आपल्या जिल्ह्यामध्ये. मागच्या वर्षाची तुलनामध्ये मागच्या वर्ष पूर्ण वर्षामध्ये 0 होते, आपण 5 महिन्यामध्ये 5 केलेले. टोटल 10 क्रिमिनल, आता 12 झाले, 12 क्रिमिनल्सवर MPDA केलेले आहे. टोटल 340 आर्म्स लायसन्स कॅन्सल केलेले आहे. QR कोड सुरू केले होते आपण, सगळ्यांना QR कोड माहीत पण असेल. QR कोडवर आतापर्यंत 3000 कंप्लेंट्स आम्ही रिसीव्ह केलेली आहे. 3000 पैकी 2200 लोक सॅटिस्फाईड होते, 800 अनसॅटिस्फाईड होते. ते 800 लोकांना 24 तासाचे आत SP ऑफिसने कॉल करून त्यांची कंप्लेंट सॉल्व केलेली आहे. प्रत्येक सॅटर्डे, प्रत्येक शनिवारला आम्ही जनता दरबार सिस्टम ठेवतो, त्यामध्ये आज हवे तो 6000 कंप्लेंट आम्ही रिझॉल्व्ह करून घेतल्या. 650 पोलिसमॅनची बदली केलेली आहे, सगळ्यांना माहीत असेल. आजची डेटमध्ये तुम्हाला तुमच्या तालुक्यामध्ये त्या तालुक्याचा एकही पोलीस कर्मचारी भेटणार नाही. ठीक आहे, आमचं DG ऑफिसचा जो एक आपला शासनाचा GR आहे, 100 ग्राम तालुका अलाउड नाही. सगळे लोक आता अंबाजोगाई शहर ग्रामीण, परळी शहर ग्रामीण मध्ये फ्रेश आहे, बाहेरचे तालुक्याचा, लोकल तालुक्याचा नाही. सगळे लोक नवीन आहे. थोडा वेळ लागेल पण तुम्हाला त्याचा रिझल्ट लवकरात लवकर दिसेल. मॅन्डेटरी व्हिजिटिंग आवर्स आम्ही केलेले आहे. 4 ते 6 SP ऑफिसला तुम्ही कधी येऊ शकते, मला भेटू शकते, मी तिथेच तुम्हाला भेटणार. 4 ते 6 तुम्ही कधी यावा, काही अपॉइंटमेंटची गरज नाही, काहीच नाही. तुम्ही कधीच माझ्या ऑफिसला येऊ शकता आणि मला भेटू शकता. तुम्ही माझे ऑफिसर्स आहेत त्यांना सुद्धा तुम्ही जाऊन भेटू शकता. तो कधीच यावा, आमच्याकडून जे काय मदत पाहिजे तुम्ही घेऊ शकता. परमानंट नंबर सुद्धा आम्ही डिक्लेअर केलेले आहे. एक जण म्हणले होते की साहेब आमचा सेपरेट नंबर अंबाजोगाईसाठी द्या. सेपरेट नंबर देता येत नाही. मी बीड पोलीस अधीक्षक आहे, माझ्यासाठी फोन जिल्हा समान आहे. सरकारी नंबर आणि ऑफिस माझा पर्सनल नंबर आपण वेबसाईटवर ठेवलेला आहे. कधीही तुम्ही मला कॉल करू शकता, व्हॉट्सअप करू शकता. आय एम ऑलवेज देअर तुमची मदतसाठी. ये आपला सरकारी नंबर मेरा फोन में 92250, ये बीड SP का नंबर है. 92250 92800. त्याच्यानंतर आम्ही 9 ते 12 पेट्रोलिंग सुरू केलेली आहे आणि इव्हनिंग फूड पेट्रोलिंग केलेली आहे. जेव्हा आपले जिथे आपल्या ओपन ग्राउंडमध्ये लोक दारू पितात, हे करतात, त्यांना आपण वचक ठेवू शकेल. कालच आपण पोलीस आपले बांधावर स्कीम सुरू केलेली आहे, जेणेकरून आपल्या शेतकऱ्यांना जो त्रास होतात जागाचे वादामुळे त्याला आपण जागावर जाऊनच त्यांना सॉल्व्ह करून आम्ही त्यांची मदत करू शकेल. हे सगळे मोठी आम्ही आमच्या लेवलवर प्रयत्न केलेले आहे. आज तुम्ही एवढे सुंदर आणि चांगले सजेशन्स आम्हाला दिले, ते पण आम्ही इंट्रोस्पेक्ट करून तुम्हाला त्याचा रिझल्ट दिसेल. आता पोलीस विभागातर्फे मी हेच सांगू इच्छितो सगळ्यांना की आम्ही आमच्या लेवलवर आमचा प्रयास चालूच राहणार. तुमच्याकडून मला 2-3 ठिकाणी सहकार्य पाहिजे. नंबर 1 आहे CCTV आपण शासनाकडून लावत आहे ते अंबाजोगाईमध्ये, त्याची आपला प्रोसिजर अंडरवे आहे. पण
जसा की मी सांगतो, आपल्याला आपली सेफ्टीसाठी प्राथमिक जबाबदारी इन्सानची स्वतः सुरू होते. आपला मुलं मुली असते तो आई वडील त्याला सुरक्षित ठेवतात. आपण तिथे हे बघत नाही की पोलीस येईल आणि पोलीस माझी मुलींची सुरक्षा करेल. पोलीस आहे, सदैव तुमच्यासाठी तत्पर आहे. त्यासाठी तुम्ही किमान तुमच्यासाठी काय करू शकता, एक CCTV कॅमेरा लावू शकता. तुमचे दुकानाला लावू शकता, तुमचे घरातला लावू शकता. आणि आज काय एकदम सस्ता आहे, 1200 रुपयामध्ये तुम्हाला CCTV कॅमेरा भेटतो. त्याचा फायदा काय आहे की तुमची सिक्युरिटी होईल, क्राईम घडला आम्हाला डिटेक्ट करायला सोपा होईल, त्याच्यानंतर इन्व्हेस्टिगेशन सोपा होईल आणि कन्व्हिक्शन सोपा होईल. तो तुम्हाला त्याच्यामध्ये तुम्ही आमची मदत केली तर खूपच त्यामध्ये चांगला होईल. आणि मी तुम्हाला ॲज अ SP म्हणून सांगू इच्छितो, तुमच्या DVR किंवा तुमचा कॅमेरा मी जप्त करून जाणार नाही. ठीक आहे, मला फक्त CCTV फुटेज पाहिजे जेणेकरून आपण त्यामध्ये डिटेक्शनमध्ये मदत करू शकतो. तो फर्स्ट पॉईंट हे आहे. नेक्स्ट पॉईंट आहे की हे मीटिंग नंतर तुम्ही सेल्फ इंट्रोस्पेक्ट करा की आपली जो नैतिक जबाबदारी आहे ते आपण सगळे पाळत आहे की नाही. थर्ड पॉईंट आहे की हा जो मीटिंग आहे हे काही शेवटची मीटिंग नाही. प्रत्येक महिना आपल्या तालुका स्तराची मीटिंग होणार. आज जे आपण चर्चा केलेली आहे, नेक्स्ट महिने आपण येऊन इथे परत त्यामध्ये अभ्यास करणार आणि जे त्यामध्ये आपल्याला सुधारणा आपण करू शकले तो चांगला झाला, नाही करू शकले त्याच्यावर आपल्याला आपण मार्क काढणार. तो एवढी संख्यामध्ये सगळे लोक आले म्हणजे तुमच्या बहुमूल्य वक्त आम्हाला दिले म्हणजे हे स्पष्ट दिसते की किती सिन्सिअर तुम्ही हे शहरासाठी आणि आपल्या जिल्ह्यासाठी आहे. हा जिल्ह्याचा SP म्हणून मला अभिमान आहे की मला इथे काम करण्याची संधी दिली आणि तुम्हाला सर्व्हिस देण्याची संधी दिली. आपण सगळेजण आले त्यासाठी सगळ्यांचं मनपूर्वक धन्यवाद. आणि हे मीटिंग मी पॉझिटिव्ह एक फिलिंग्स करून संपवत आहे की आपण त्यामध्ये ॲनालिसिस करून आणि अंमलबजावणीसाठी अजून आणि पहिलीसाठी अजून चांगला आपण रिझल्ट दाखवण्याचा प्रयत्न करू. जय हिंद, जय महाराष्ट्र.